गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण एड्स हा डिसीज पाहतोय, ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम कॉज्ड बाय HIV व्हायरस. लास्ट लेक्चरला आपण त्याचं प्रिव्हेंटिव्ह मेजर, क्लिनिकल मॅनिफेस्टेशन, स्ट्रक्चर ऑफ HIV व्हायरस हे सगळं आपण पाहिलं. त्याच्या आधी आपण कॅन्सर पाहिला. आज आपण बघणार आहोत की थोडीशी इन्फॉर्मेशन अबाउट एड्स. डू यू नो एव्हरी इयर December 1st इज ऑब्झर्व ॲज वर्ल्ड एड्स डे. 1 डिसेंबर की जो आता येतो आहे, आता सध्या ऑक्टोबर महिना आहे, नोव्हेंबर आणि डिसेंबर. 1 डिसेंबर हा वर्ल्ड एड्स डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. ह्या दिवशी लोकांच्यामध्ये, मुलांच्यामध्ये की एड्सबद्दल थोडीशी जनजागृती केली जाते, अवेअरनेस निर्माण केला जातो. त्याचे क्लिनिकल मॅनिफेस्टेशन, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ह्याचा स्टडी केला जातो. लक्षात आलं. इंडिया स्टार्टेड अ नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्रॅम इन 1987. आपल्या इंडियामध्ये 1987ला हा प्रोग्राम रन करण्यात आला. रेड रिबन इज अ वर्न ऑन वर्ल्ड एड्स डे ॲज अ युनिव्हर्सल सिम्बॉल ऑफ अवेअरनेस अँड सपोर्ट फॉर अ पीपल लिव्हिंग विथ HIV. मित्रांनो, इथं दिसते बघा ह्या डायग्राममध्ये की एक लाल फीत असते. तिचा जो लूप आहे, फोल्ड केलेली लीफ, हा HIVचा सिम्बॉल आहे की जी लोक HIV बाधित आहेत त्यांना रिस्पेक्ट देणं, त्यांना थोडंसं आयसोलेट न करणं, अशा का, आणि एड्सबद्दलची जनजागृती करणं याचं आहे. बरेच स्पोर्ट्समन हा सिम्बॉल लावत असतात. बरेच बॉलिवूडचे ॲक्टर किंवा बरेच मिनिस्टर ही रेड रिबन लावत असतात आणि HIVबद्दलचं जे काय अवेअरनेस आहे हे निर्माण करत असतात आणि त्या पीपलना सपोर्ट करत असतात. अशी लहान लहान मुलं जन्माला येतात की जे HIV इन्फेक्टेड असतात, त्यांनासुद्धा आपण ट्रीटमेंट व्यवस्थित देणं गरजेचं आहे. इन इंडिया 4 एड्स रेफरन्स सेंटर्स हॅव बीन एस्टॅब्लिश. आणि आपल्या इंडियामध्ये 4 एड्सच्या वेगवेगळ्या संस्था स्थापन करण्यात आल्या, सेंटर्स स्थापन करण्यात आले. त्यातली पहिली आहे महत्त्वाची की जी न्यू दिल्लीला आहे, एम्स. मोठी संस्था ही की जिथं एड्स बद्दल मोठ्या प्रमाणात रिसर्च केला जातो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे, पुण्यामध्ये. सेंटर ऑफ ॲडव्हान्स रिसर्च ऑन व्हायरॉलॉजी वेल्लोर. 4th लास्ट नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस न्यू दिल्ली. ह्या प्रमुख 4 संस्था आहेत की जिथं एड्सबद्दलचा रिसर्च मोठ्या प्रमाणात केला जातो. नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन नॅको ही एक मोठी संस्था आहे. ही 1992मध्ये मिनिस्टर ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ह्यांच्या सौजन्यानं स्थापन करण्यात आली. द एम ऑफ दिस ऑर्गनायझेशन इज टू प्रिव्हेंट फर्दर ट्रान्समिशन ऑफ HIV. आणि ह्या नॅकोचं एकच एम आहे की ज्या लोकांना झालं त्यांना ठीक आहे, पण त्या लोकांपासून पुढच्या लोकांना हा HIVचं इन्फेक्शन होता कामा नाही. त्यामुळं आपल्याला जी मॉर्टॅलिटी आहे, जो मृत्यूदर आहे, तो काय करायचा आहे, कमी करायचा आहे. सो टू डिक्रीज द मॉर्बिडिटी अँड मोर्टॅलिटी associated with HIV infection and to minimize the socio-economic impact resulting from HIV infection. मित्रांनो, हे HIV इन्फेक्शन झाल्यावरती जी ट्रीटमेंट आहे ती थोडीशी कॉस्टली आहे. ह्याच्यामध्ये वेगळ्या थेरपीज आहेत, जे ड्रग्ज आहेत, हे थोडेसे कॉस्टली आहेत. त्यामुळं सोशिओ इकॉनॉमिक प्रॉब्लेमला सुद्धा फेस करावा लागतो. लक्षात आलं. तर हे सगळं इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे. ही नीटला CTला विचारू जाऊ शकते. ओके. लॅबोरेटरी डायग्नॉसिस. आता लॅबमध्ये तुम्ही ह्याचं डायग्नॉसिस कसं करणार? ॲट फर्स्ट टेस्ट यूज टू डिटेक्ट द HIV अँटीबॉडीज. ठीक आहे. आता पहिली जी टेस्ट आहे की त्या जो HIV इन्फेक्टेड पर्सन आहे त्याच्या बॉडीमध्ये, ब्लडमध्ये HIVच्या अँटीबॉडीज तयार झालेत का. व्हाईल अ सेकंड कन्फर्म टेस्ट इज यूज्ड विदाउट फॉल्स पॉझिटिव्ह रिझल्ट. ठीक आहे. आता पहिली टेस्ट फॉल्स आली तर आपण एक टेस्ट करतो आहे. त्या टेस्टचं नाव आहे एलायझा. खूप महत्त्वाची टेस्ट आहे ही. म्हणजे HIV झाला आहे की न झाला आहे, HIV पॉझिटिव्ह किंवा HIV निगेटिव्ह हे कोण सांगतं? जी टेस्ट आहे त्या टेस्टचं नाव काय? एलायझा. आता एलायझाचा लॉंग फॉर्म हा CETला नीटला भरपूर वेळा विचारलेला आहे. एलायझा. E फॉर एन्झाईम, L फॉर लिंक्ड, I फॉर इम्युनोसॉर्बंट अँड A फॉर ॲसे. मी परत सांगतो आहे, एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ॲसे. ओके. द कन्फर्मेटरी टेस्ट युज्युअली वेस्टर्न ब्लॉट. आणखीन एक टेस्ट आहे, तिचं नाव काय आहे? वेस्टर्न ब्लॉट.
is a high specific test. It is based on detection of specific antibody to viral core protein and envelope of glycoprotein. म्हणजे बघा त्या व्हायरसच्या वरती याच्यावरचा रेट्रोव्हायरस आहे, त्याच्यावरती असणारे प्रोटीन आणि ग्लायकोप्रोटीन ह्याच्यावरनं ही टेस्ट पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपण सांगू शकतो. ठीक आहे. आता ही झाली लॅबोरेटरी डायग्नोसिस, खूप इम्पॉर्टंट आहे, एलायझा आणि वेस्टर्न ब्लॉट. बरोबर आहे. आता जी नेक्स्ट टेस्ट आहे ते आपण मगाशी बघितली की त्याच्या म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये HIV अगेन्स्ट अँटीबॉडीज फॉर्म झालेत का. आता ही झाली लॅबोरेटरी डायग्नोसिस. आता आपण बघणार आहोत ट्रीटमेंट ऑफ एड्स. आता एड्सची ट्रीटमेंट बघणार आहोत. आता झाला आहे, बरोबर आहे. आता HIV झालेला आहे, एड्स झालेला आहे, आता आपल्याला ट्रीटमेंट देणं आवश्यक आहे, बरोबर आहे. Although AIDS has no cure, certain medicines called antiretroviral drugs can help in reducing the viral load and prolong the life of HIV patient. मित्रांनो, पूर्णपणे आपण HIV बरा करू शकत नाही, पण नक्कीच त्या पेशंटचं आयुष्य मात्र वाढू शकतो आहे. की जो व्यक्ती 8 वर्ष जगणार होता तो आता 18 वर्ष जगू शकतो आहे. मग हे कसं, तर HIV हा रेट्रोव्हायरल व्हायरस आहे. ओके, तर त्याच्यावरती आपण वेगवेगळे रेट्रोव्हायरल ड्रग्ज अप्लाय करू शकतो आहे आणि त्यामुळं त्याचा जो व्हायरल लोड आहे हा कमी करू शकतो आहे. म्हणजे HIV व्हायरसचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते आपण काय करू शकतो आहे, कमी करू शकतो आहे. अल्टरनेट थेरपीज आपण त्याला देऊ शकतो आहे. आता HIV व्हायरस एखादा तुम्ही ड्रग द्यायला लागला अँटीबायोटिक, तर हा HIV व्हायरस काय करतो, त्याच्या अगेन्स्ट पटकन त्याची इम्युनी सिस्टीम वाढवतो आहे तो व्हायरस. म्हणजे एकच ड्रग देऊन आपण चालत नाही, मग लगेच दुसरं द्यायचं, लगेच तिसरं, लगेच चौथं, लगेच पाचवं, लगेच पहिलं. ठीक आहे. म्हणजे त्याला थोडंसं आपण काय करायचं, कन्फ्यूज करायचं. ओके, म्हणजे ही जी ड्रग थेरपी आहे ही आपण सुरू करणं गरजेचं आहे. एक्झाम्पल ऑफ दिस ड्रग्स यूज इन अँटीरेट्रोव्हायरल थेरपी दॅट इज ART आर TDF दॅट इज टिनोफायर, EFV इफॅन्युएन्झर, लॅमिडोडिन 3TC एक्सेट्रा. अशा वेगवेगळे ड्रग्ज आहेत. हे ड्रग्ज देऊन आपण त्याला काय करायचं, कन्फ्यूज करायचं. ह्यालाच आम्ही म्हणतो आहे अल्टरनेट ड्रग थेरपी. एकच ड्रग द्यायचं नाही किंवा रेट्रोव्हायरल ड्रग थेरपी. द ॲडव्हान्समेंट मोड मेड इन बायोलॉजिकल सायन्स हॅव हेल्प्ड अस टू डील इफिशियंटली with many infected diseases. The use of vaccines and immunization program have enabled us to eradicate completely the dreadful disease like smallpox. A large number of other infection diseases like polio, diphtheria, pneumonia, tetanus have been controlled to a large extent by use of vaccine. आता लक्षात ठेवा, वॅक्सिन असं HIV अगेन्स्ट निघालेलं नाही, पण असे मोठमोठे जे डिसीज आहेत, आता पोलिओ, लहान बाळाला आपण पोलिओची वॅक्सिन देतो आहे, डिप्थेरियाची लस निघालेली आहे, निमोनियाची निघालेली आहे, टिटॅनस म्हणजे धनुर्वाताची निघालेली आहे. सो बायोटेक्नॉलॉजी इज द वर्ज ऑफ मेकिंग अवेलेबल न्यूअर अँड सेफर वॅक्सिन्स. आणि बायोटेक्नॉलॉजीचं हे एक मोठं वरदान आहे की वेगवेगळ्या सेफ वॅक्सिन्स तयार करणं, त्या छानपैकी काम करणं. सध्या कोरोना वॅक्सिन अजून निघालेलं नाही आहे कन्फर्म अशी. ठीक आहे. सो डिस्कवरी ऑफ अँटीबायोटिक्स अँड व्हेरियस ड्रग्ज has also enabled us to treat effectively infectious disease like tuberculosis. Tuberculosis ते सुद्धा इफेक्टिव्ह असे वेगवेगळे संशोधन निघालेलं आहे. आता इथं एड्स HIV हा प्रकार संपलेला आहे. आजचं होमवर्क तुम्हाला असणार आहे लॅबोरेटरी डायग्नोसिस काय आहे HIVचं, एलायझा आणि वेस्टर्न ब्लॉट, ट्रीटमेंट काय आहे, आणि ही जनरल इन्फॉर्मेशन. हे तिन्ही तुम्हाला पॉईंट महत्त्वाचे आहेत. आता ह्या टॉपिकचा लास्ट पॉईंट आपण सुरू करणार आहोत, त्याचं इंट्रोडक्शन बघणार आहोत. अडोलसन्स. आता अडोलसन्स म्हणजे काय बघा. इट इज द पिरियड ऑफ बिगिनिंग विथ ॲपिअरन्स ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स अँड टर्मिनेशन विथ अ सिसेशन ऑफ सोमॅटिक दॅट इज बॉडी ग्रोथ. इट कॅन ऑल्सो बी रिगार्डेड ॲज अ ट्रान्झिशनल स्टेज ऑफ फिजिकल अँड मेंटल डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड ऑकरिंग बिटवीन प्युबर्टी at the legal adulthood between 10 to 19 years of age, where individual is no longer a child but not yet an adult. किती छान डेफिनेशन दिले बघा अडोलसन्सची. म्हणजे थोडक्यात मुलं वयामध्ये येत असतानाचा जो पिरियड आहे की हा पिरियड वयवर्ष 10 ते 19 ह्या वयामध्ये येतो. पण ह्या वयामध्ये मुलं लहान पण नसतात आणि मुलं अडल्ट
बरोबर आहे, म्हणजे मोठी नसतात. मग ही जी स्टेज आहे, ह्याच वयामध्ये, ह्याच एजमध्ये 10 ते 19मध्ये मुलं घडतात किंवा मुलं बिघडतात. ठीक आहे. हा जो नाजूक स्पॅन आहे त्या मुलामधला, मुलींमधला, की जो खूप इम्पॉर्टंट आहे, की ह्या वयामध्ये त्याच्यामध्ये किंवा तिच्यामध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर किंवा त्यांची उंची वाढणं, त्याच्यामध्ये जे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर आहेत, आवाज बदलणं, लक्षात का, किंवा दाढी येणं, मिशा येणं, लक्षात, हे जे सगळे जे बदल होत असतात, त्याचा स्वभाव बदलणं. ठीक आहे. तर ह्या फेजला आम्ही काय म्हणतोय, अडोलसन्स, म्हणजे मुलं वयामध्ये येत असताना होणारे बदल. मग त्यामुळे मेंटली बदल होत असतात, सायकोलॉजिकल यांच्यामध्ये बदल होत असतात. ठीक आहे. तर हे सगळं म्हणजे मुलं वयामध्ये येत असताना होणारे बदल. आता आपण बघूया, adolescence is a phase rather than a fixed time period in the life. It is a phase of development of many fronts like sexual and reproductive maturity. आता ह्या ह्याच्यामध्ये त्या मुलीमध्ये सेक्स्युअल अँड रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी येते, मेंटल डेव्हलपमेंट होते, adult identify and transition from socio-economic and emotional dependent to relative independence. आता मला सांगा की तुम्ही आता ऑलरेडी तुमचं आता जे आता एज आहे हे 19 वयापर्यंतच असेल. आता ह्या वयामध्ये जर बघितलं तर मुलं जनरली खोटं बोलायला लागतात. म्हणजे लहान जी मुलं आहेत साधारण 10 वर्षाच्या आतील, हे शक्यतो खरं बोलतात. म्हणजे खोटं बोलणं, मुलांना राग येतो पटकन लगेच. ठीक आहे. आता एखादं काम सांगितलं तर ते करतात, पण आतून ते चिडलेले असतात. ठीक आहे. आता एखादा मुलगा मोबाईल घेऊन बसला आहे, त्याचे पप्पा मी म्हणतात अरे मोबाईल ठेव, अभ्यास कर, त्याला राग येतो, तो चिडतो. ठीक आहे. हे सगळे जे सिम्पटम्स आहेत ना, हे वयामध्ये येणारे सिम्पटम्स आहेत. एखादा मुलगा ठीक आहे खेळायला चुकून जातो घरच्यांना. मग हे सगळं म्हणजे इमोशनली जो ड्रामा आहे, ठीक आहे, की हे सगळे जे बदल आहेत हे अडोलसन्स म्हणजे वयामध्ये येणारे बदल आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पुढचं बघूया की स्टेजेस ऑफ अडोलसन्स. आता ह्याच्या स्टेज आहेत. ठीक आहे. ह्या स्टेज त्यांनी 3 ह्याच्यामध्ये दिलेले आहेत, डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत 3 फेजमध्ये. अर्ली पिरियड, मिडल पिरियड अँड लेट पिरियड. तुम्ही आता सध्या लेट पिरियडमध्ये आहात आणि ज्यावेळी तुमचा लेट पिरियड संपेल त्यावेळी तुमचं कन्व्हर्जन हे अडल्टमध्ये होणार आहे. ठीक आहे. म्हणजे मुलगा वयामध्ये येत असताना त्याच्यामध्ये किती फेज आहेत, किती पिरियड आहेत, तर 3 आहेत, अर्ली, मिडल अँड लेट. बघूया आपण. Adolescents are defined as individual 10 to 19 years age group. The government of India in its national youth policy defines adolescent as 13 to 19 years. Adolescent is divided in 3 stages. This is early stage, middle stage and late stage. ओके. आता मी परत सांगतोय की वयामध्ये येत असताना मुलगा किंवा ती मुलगी 10 वर्षापासून त्याच्यामध्ये बदल होत असतात. मेंटल असतील, सोशल असतील, जे काय असतील ते कधीपर्यंत होतात, 19पर्यंत. आता प्रत्येक मुलीमध्ये ही फेज कमी जास्त वयामध्ये आहे. म्हणजे एखादा 8 वर्षामध्ये पण मॅच्युरिटीला येऊ शकेल, एखादा लेटसुद्धा येऊ शकेल. ओके. हा जो स्पॅन आहे हा सर्वसाधारण 10 ते 19 हा पकडलेला आहे. जी पहिली सुरुवात आहे जी 10 वर्षानंतर होणार आहे त्याला आम्ही अर्ली पिरियड असं म्हणतो आहे. द चेंजेस इन्क्लूड बिगिनिंग ऑफ द अपीअरन्स ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स, ग्रोथ रिड्यूस टू इट्स पीक. आता ह्या पिरियडमध्ये अचानक त्याची उंची वाढायला लागते. म्हणजे उंची वाढण्याचा जो रेट असतो हा थोडासा वाढतो. रॅपिड फिजिकल ग्रोथ, त्याची फिजिकल ग्रोथ पटकन होते. कॉन्क्रीट थिंकिंग, त्याचं विचार करण्याची जी कुवत आहे ती थोडीशी वेगळी होते. डिफायनिंग बाउंड्रीज ऑफ डिपेंडन्स अँड इंडिपेंडन्स. ठीक आहे. त्याला स्वातंत्र्य अस्वातंत्र्याच्या थोड्याशा ज्या हे आहेत त्या बाउंड्रीज त्याला समजायला लागतात. सेल्फ एक्सप्लोरेशन
डेव्हलपिंग बॉडी इमेज, त्याची एक इमेज जी आहे बॉडी इमेज ती थोडीशी डेव्हलप व्हायला लागते. डेव्हलपमेंट ऑफ इंटेन्स फ्रेंडशिप, त्याला फ्रेंडशिप करायला आवडतं किंवा फ्रेंडशिपची त्याची जी डेफिनेशन आहे ती थोडीशी बदलायला लागते. सिकिंग टू काउंटर इन्स्टॅबिलिटी अँड इव्हॅल्युएशन. ठीक आहे, तो आता इव्हॅल्युएशन करायला लागला आहे, मोजात करतो आहे की कोण चांगलं कोण वाईट. म्हणजे याचा अर्थ त्याला थोडं समजायला लागलं. ठीक आहे, ही झाली अर्ली पिरियडमधले सिम्पटम्स 10 to 14, 10 ते 14. आता जो मिडल पिरियड आहे हा थोडासा नाजूक आहे, 15 to 17. इट इज कॅरेक्टराइज बाय ऑलमोस्ट कंप्लीट फुल डेव्हलपमेंट ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. आता त्याच्यामध्ये जे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर आहेत ते आता डेव्हलप होऊ लागलेले आहेत. सो ग्रोथ स्लोज डाऊन. आता मिडल पिरियडमध्ये त्याची ग्रोथ, इस्पेशली मुलींची ग्रोथ पूर्णपणे थांबते, स्लो डाऊन. अप्रॉक्सिमेटली 90% ऑफ द अडल्ट स्टेचर इज अटेंड. आणि अडल्टमध्ये जे स्टेचर आहे, जी फिगर असते ती त्यांच्यामध्ये अटेंड झालेली असते. सो थिंकिंग इज मोर अबस्ट्रॅक्ट. इथं ते विचार करू लागतात जास्त. कॉन्क्रीट थिंकिंग अंडर स्ट्रेसफुल कंडिशन्स. रिझनेबलनेस ऑफ द बॉडी इमेज, कॅपेबल ऑफ लॉंग रेंज थिंकिंग, सेन्स ऑफ लिडरशिप अँड ऑल पॉवरफुलनेस. प्रीऑक्युपाईड विथ रोमॅन्टिक फॅन्टसी. ते असं थोड्याशा वेगळ्या ह्याच्यामध्ये जगत असतात. मी असं करणार, मी हे करणार, मी आता गाडी घेणार, मी हा मोबाईल घेणार, म्हणजे एक वेगळ्या विश्वात ते असतात. ॲबिलिटी ऑफ टेस्टिंग टू अट्रॅक्ट ऑपोजिट सेक्स. ह्या वयामध्येच म्हणजे ह्या मिडल पिरियडमध्येच मुलांना मुलींबद्दलचं अट्रॅक्शन, मुलींना मुलाबद्दलचं अट्रॅक्शन. ठीक आहे, एकमेकाकडं बघणे, हसणे, हे असं ते करत असतात. पियर ग्रुप हेल्प टू डिफाईनिंग बिहेवियरल कोड. याच्यामध्ये वेगळे कोड असतात, बघणं, लाजणं. ठीक आहे, तर हे जे वय आहे हे 15 ते 17 दरम्यान होत असतं. याला आम्ही मिडल पिरियड असं म्हणतो. जो लास्ट पिरियड आहे हा 18 to 19 असतो, 2 वर्षामध्ये. इट इज कॅरेक्टराइज्ड बाय एस्टॅब्लिशमेंट ऑफ टोटल फिजिकल मॅच्युरिटी, एस्टॅब्लिश्ड abstract thinking, intellectual and functional identify. Peer group reduces a fear of individual relationship, stable relationship and change from childhood to adulthood relationship. आता 18 ते 19 या वयामध्ये ह्या मुलामध्ये त्या मुलीमध्ये बरेच बदल असे घडतात की त्याच्यामुळं तो मुलगा आता अडल्टसारखा वागायला लागला आहे. त्याची थिंकिंग पॉवर वाढलेली आहे, बरोबर आहे. त्याची इंटेलेक्च्युअल्स मुवमेंट आता थोड्याशा वेगळ्या झालेल्या आहेत. ठीक आहे, त्याचा एक ग्रुप तयार झालेला आहे. ठीक आहे, आता बघा की तुमचंच एक उदाहरण घ्या, तुमच्या कॉलेजमधलं 10वीमधलं घ्या किंवा 11वीमधलं घ्या, की वर्गामध्ये 60 मुलं आहेत. ह्या 60 मुलांमध्ये वेगवेगळे ग्रुप पडलेले आहेत, बरोबर आहे. जी आगाऊ मुलं आहेत ना ती थोडीशी वेगळी आहेत. आगाऊ मुलांचे जे डिस्कशन असतात ते वेगळे असतात, त्यांचं बिहेवियर वेगळं असतं, बरोबर आहे. त्यांचं बोलणं वेगळं असतं. जी हुशार मुलं आहेत ती थोडीशी वेगळी आहेत. एखाद्या मुलानं जरी त्याला एखाद्याला शिवी दिली तर ते शक्यतो तो मुलगा त्याला परत शिवी देत नाही, बरोबर आहे. त्यांचं थिंकिंग, बरोबर आहे, त्यांची पर्सनॅलिटी ही वेगळी असते. म्हणजे हुशार मुलं थोडीशी वेगळी असतात, आगाऊ मुलं थोडीशी वेगळी असतात. किंवा मुलींच्यामध्ये पण जे ग्रुप आहेत हे ग्रुप त्यांच्या स्वभावावरून, त्यांच्या बिहेवियरवरूनच पडलेले असतात, लक्षात का. तर हा लेट पिरियड आहे. आता नेक्स्ट आहे फिजिकल चेंजेस ऑफ ॲडोलेसन्स. आता फिजिकल चेंजेस कुठले कुठले त्यांच्यामध्ये होतात. फिजिकल म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये दिसणारे, त्याला मी काय म्हणतो आहे, फिजिकल चेंजेस ऑफ ॲडोलेसन्स. ग्रोथ स्पॉट ऑकर्स इन बोथ बॉयज अँड गर्ल्स. इन बॉयज मसल डेव्हलप होतात. बॉयजमध्ये बघा मसल डेव्हलप होतात, स्किन ही ऑइली होते, ब्रॉडनिंग ऑफ शोल्डर्स, जे शोल्डर आहेत ते ब्रॉडनिंग वागतात. क्रॅकिंग ऑफ व्हॉइस, आवाज जो आहे थोडासा घोगरा होतो, बदलतो ड्यू टू टेस्टोस्टेरॉन. डेव्हलपमेंट ऑफ अंडर आर्म्स अँड चेस्ट हेअर, छातीवरती आणि काखेमध्ये केस या लागतात. प्युबिक हेअर, खाली प्युबिक बोनवरती सुद्धा हेअर या लागतात. फेशियल हेअर म्हणजे दाढी येणं. एनलार्जमेंट ऑफ पेनिस अँड टेस्टीज, पेनिस हा जो ऑर्गन आहे कॉपरेटरी ऑर्गन तो वाढायला लागतो. टेस्टीज पण वाढायला लागतात. इन गर्ल्स डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट, मुलींच्यामध्ये छाती डेव्हलप व्हायला लागते. वायडनिंग ऑफ हिप, हिप बोन जे आहे हे थोडंसं बदलतं त्याचं स्ट्रक्चर. एनलार्जमेंट ऑफ युटरस अँड ओव्हरी, गर्भाशय आणि ओव्हरीची सुद्धा काय होते, ग्रोथ व्हायला लागते. म्हणजे ग्रोथ स्पर्ट्स म्हणजे ग्रोथ होणं मुला मुलीमध्ये हे झपाट्यानं होऊ लागतं.
म्हणजे फिजिकल चेंजेस त्यांच्यामध्ये पाहायला किंवा ओळखायला सोपं होतं. सेक्स्युअल डेव्हलपमेंट, आता सेक्स्युअल डेव्हलपमेंट काय होते बघा. तर सेक्स ऑर्गन मॅच्युअर अँड एन्लार्ज. जे सेक्स ऑर्गन आहेत ते मॅच्युअर होतात, त्यांच्यामध्ये वाढ होते. सेक्स्युअल डिझायर, इरेक्शन ऑफ पेनिस इन बॉईज, स्पर्म प्रोडक्शन सुरू होतं. इजॅक्युलेशन म्हणजे स्पर्म बाहेर पडायला लागतं. ओव्ह्युलेशन होतं, ओव्हरीमधून एक अंड दर महिन्याला पाहायला म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होते, मेन्स्ट्रुएशन. अँड इनिशियल ऑफ सेक्स्युअल बिहेवियर, त्याच्यामध्ये इनिशिएशन म्हणजे सेक्स्युअल बिहेवियरला सुरुवात होते, म्हणजे मुलं मुलींच्याकडे बघणं, काही कोणी कोणी जर रिस्पॉन्स होतं, कोण कोणाला विचारतो आहे, हे सुरू होतं. ठीक आहे. थर्ड आहे इमोशनल अँड सोशल चेंजेस. दिस इन्क्लूड एस्टॅब्लिशिंग ओन आयडेंटिटी, फॅन्टॅसी, डेट ड्रीमिंग, attention of seeking behavior. Attention of seeking behavior, emotional instability, full of energy, sexual attraction खूप वाढतं. रॅपिड मूड चेंजेस, कन्फ्लिक्ट्स विथ फॅमिली, सारखी फॅमिलीवर त्यांची भांडणं व्हायला लागतात मुलामुलींची. मी असंच करणार, मी तसंच करणार, मी हे करणार नाही. ठीक आहे. हे सगळे वयामध्ये येणारे बदल आहेत. बिहेवियर त्यांचं चेंज होतं, सारखा त्यांचा ग्रुप बदलतो, स्वभाव बदलतो. सेक्स एक्सप्लोरेशन अँड इव्हॅल्युएशन, फॉर्मिंग अ न्यू रिलेशनशिप, पियर प्रेशर. आणि ही मुलं एक वेगळ्या प्रेशरमध्ये असतात. ठीक आहे. त्यांना नवीन मित्र बनवणं, त्यांच्यामध्ये अडकणं, हा प्रकार जास्त आवडत असतो. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट कॉन्सेप्ट बघूया. धन्यवाद.